भाईगिरी, गुंडागिरी माझ्या रक्तातून आता नष्ट झाली होती. गुंडागिरी केली पण कधीच कोणत्या गरिबाला त्रास दिला नाही. ज्यांना कुणी नसायचं त्यांना नेहमी मी असायचो. रिक्षा चालवून मी माझा संसार आनंदात करत होतो. चोरी, लबाडी, खोटं बोलणं हे मला कधीच जमलं नाही. कित्येकांना विना पैशाचं मी सोडवत असायचो. 90% लोक मला आदराने भाऊ बोलायचे, तर 10% लोकांचा मी आता मामा होतो. खूप आदर आणि रिस्पेक्ट होता. 17 फेब्रुवारी 2019ला घरातलं पहिलं लग्न भाचीचं. सर्व गोष्टी मलाच करायच्या होत्या आणि खूप मोठ्या थाटामाटाने भाचीचं लग्न झालं. माझी भाची खूप छान, जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. तिचं घरातून जाणं आणि मला 6 ऑगस्ट 2019 रोजी अटॅक येणं. भाची माझी खूप सारे पैसे घेऊन माझ्यासाठी 3 दिवस उपाशी दवाखान्यात होती. माझं हृदय नुसतं दाटून यायचं. घरच्यांच्या डोळ्यात पाणी आलं की मला श्वास घ्यायला त्रास व्हायचा. सर्वांच्या मनात घर केलं होतं. सर्वांचा जीव माझ्यात अडकला होता. पण आता मात्र माझ्याकडे दिवस कमी होते. ब्लॉकेज एकही नव्हता, पण हृदयाची पंपिंग फक्त 25% होती. डॉक्टरांनी 3 वर्ष सांगितली होती. काही दिवस दारू सोडली, पण खूप विचार आणि टेन्शनमुळे पुन्हा प्यायला लागलो. कधी कधी मित्रांमध्ये 12-1 पर्यंत बसायचो. बहीण माझी वेड्यासारखी मला सारखा फोन करत मला घरी बोलवायची. जोपर्यंत घरी जात नव्हतो तोपर्यंत ती सुद्धा झोपत नसायची. आईपेक्षा जास्त जीव लावणारी ह्या जगात फक्त आणि फक्त माझी बहीण होती. आता विचार केला होता, जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत फक्त एन्जॉय करायचं, आनंदात राहायचं. 3 वर्ष ओलांडली गेली. घरच्यांच्या प्रेमापोटी अजून काही दिवस जास्त भेटली मला. खूप हसत खेळत आयुष्य आनंदाने चालू होतं. काहीही त्रास होत नव्हता. सर्व खुश होते. एक दिवस अचानक 25 ऑगस्ट 25 रोजी गावी नात्यामधील एक चुलत बहीण वारली. तिच्या अंतिम संस्कारासाठी मी आणि माझ्या 2 बहिणी आम्ही गावी आलो. त्या दिवशी मी माझ्याच धुंदीत होतो. संध्याकाळी 4 वाजता आम्ही गावी पोचलो. बायकोला फोन लावला.